ದೇಶದಲ್ಲಿ 43,000 ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರ ಸಂಘಗಳು ಸಾಮಾನ್ಯ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರಗಳಾಗಿ ಜನರಿಗೆ ವಿವಿಧ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಒದಗಿಸುತ್ತಿವೆ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಹಾಗೂ ಸಹಕಾರ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿಂದು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ತ್ರಿಭುವನ್ ಸಹಕಾರಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ವಿಧೇಯಕ 2025ರ ಮೇಲೆ ನಡೆದ ಚರ್ಚೆಗೆ ಉತ್ತರಿಸಿದ ಅವರು, ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರ ಸಂಘಗಳು ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವದ ಪಾತ್ರ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿವೆ. ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರ ಸಂಘವಿಲ್ಲದ ದೇಶದ ಯಾವುದೇ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಗಳು ಇಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಹಕಾರಿ ಸಂಘ ಸಹಕಾರಿ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಖಾತೆ ಹೊಂದಿರಬೇಕು ಎಂಬ ನಿಯಮವನ್ನು ಒತ್ತಿ ಹೇಳಿದ ಅವರು, ಗುಜರಾತಿನ ಸಹಕಾರಿ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳಲ್ಲಿ 8 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಠೇವಣಿ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ಈ ನಿಯಮ ಕಾರಣವಾಗಿದೆ. ದೇಶದಲ್ಲಿ ಸಹಕಾರಿ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಸ್ಥಿತಿ ರಾಜ್ಯದಿಂದ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ವಿಭಿನ್ನವಾಗಿದೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿನ ವ್ಯತ್ಯಾಸವನ್ನು ನಿವಾರಿಸಿ ಏಕರೂಪತೆ ತರಲು ವಿಧೇಯಕ ನೆರವಾಗಲಿದೆ ಎಂದು ಆಶಯ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ದೇಶದ ಸಹಕಾರಿ ವಲಯದ ಪಿತಾಮಹ ತ್ರಿಭುವನ್ ದಾಸ್ ಅವರ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಸ್ಮರಿಸಲು ವಿಧೇಯಕಕ್ಕೆ ಅವರ ಹೆಸರನ್ನು ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಸರ್ದಾರ್ ವಲ್ಲಭಭಾಯ್ ಪಟೇಲ್ ಅವರ ಒಡನಾಡಿಯಾಗಿದ್ದ ತ್ರಿಭುವನ್ ದಾಸ್ ಭಾರತದಲ್ಲಿ ಸಹಕಾರಿ ವಲಯಕ್ಕೆ ಭದ್ರ ಅಡಿಪಾಯ ಹಾಕಿದ್ದರು ಎಂದು ಅಮಿತ್ ಶಾ ಉಲ್ಲೇಖಿಸಿದರು. ನಂತರ ಲೋಕಸಭೆ ವಿಧೇಯಕವನ್ನು ಧ್ವನಿಮತದಿಂದ ಅಂಗೀಕರಿಸಿದ ನಂತರ ಕಲಾಪವನ್ನು ನಾಳೆಗೆ ಮುಂದೂಡಲಾಯಿತು. कॉर्पोरेट कंपनियां इसका एग्रीमेंट करती थी, इसकी जगह 2.5 एकड़ के किसान को भी बीज उत्पादन के लिए हमने जोड़ा और आज 20,000 पैक्स के किसान बीज उत्पादन का पूरा देश जानता है कि अनाज उगाने में और बीज की खेती करने में 2.5 गुना नफा बीज की खेती करने में, मगर छोटा किसान नहीं कर पाता था मान्यवर, इसके माध्यम से हुआ है मान्यवर। और ये जो ऑर्गेनिक कोऑपरेटिव हमने बनाई भारत ऑर्गेनिक ब्रांड के लिए, मैं इसलिए सदन के सामने कहता हूं कि आपके माध्यम से देश भर में जाए, उनको अगर विश्वस्त ऑर्गेनिक प्रोडक्ट अपनी रसोई के लिए लेनी है तो ले भी पाए, ऑनलाइन भी मिलता है। इसमें जैविक चावल, आटा, अनाज, बाजरा, चीनी, गुड़, चाय, कॉफी, साबुत मसाले, जैविक तेल, शहद और पीसे हुए मसाले, सूखे मेवे, जैविक बेसन, जैविक चना की दाल, जैविक मसूर की दाल, जैविक राजमा, तूर दाल और साबुत हरी मूंग, ये सारा 100% ऑर्गेनिक आज भारत ब्रांड के नाम से उपलब्ध है। और दूसरी विशिष्ट बात यह है, ये सारा जो ज्यादा रेट मिलता है वो रेट अमूल की ही पेटर्न पर 20% ही ये ऑर्गेनिक लिमिटेड के अकाउंट में जाता है, 80% पर केजी के हिसाब से सीधा किसान के अकाउंट में भेज दिया जाता है। पहले हम किसान को एक बेस रेट देते हैं, मगर जो ज्यादा रेट मिलता है वो 31 दिन को इसका हिसाब किताब कर पर केजी हमने वापस देने की बात करी है। और मान्यवर, एनसीडीसी सालों से बनी थी, सहकारिता मंत्रालय मोदी जी ने बनाया, क्या परिवर्तन हुआ सब जानते हैं। एनसीडीसी सहकारी संस्थाओं को ऋण देने की बात है, मगर पहले कोई ऋण लेने के लिए आए ऐसा सहकारी आंदोलन ही नहीं था। एनसीडीसी 2021 में 25,000 करोड़ का टर्नओवर करती थी। मंत्री जी अब प्रस्ताव करें कि विधेयक को पारित किया जाए। मान्यवर, मैं प्रस्ताव करता हूं कि विधेयक को पारित किया जाए। प्रश्न है कि विधेयक को पारित किया जाए। जो सदस्य के पक्ष में हाँ कहें, जो सदस्य विरोध में ना कहें। मेरे विचार में निर्णय हाँ लोग के पक्ष में, हाँ लोग के पक्ष में प्रस्ताव स्वीकृत हुआ, विधेयक पारित हुआ। सभा की कार्रवाई गुरुवार दिनांक 27 मार्च 2025 को प्राप्त 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है।